सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध 12व्या शतकात समतामूलक समाजव्यवस्थेची आधारशिला ठेवणारे महात्मा बसवेश्वर, भगवान महावीर, चार्वाक, बहुजनांचे राजे, राजे शिवछत्रपती, स्त्री उद्धारक, क्रांतीबा, आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम दे बोधिसत्व, युगप्रवर्तक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमाबी शेख, अहिल्यादेवी होळकर, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, संत सेवालाल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, या सर्व संत श्रेष्ठांना अभिवादन करत, ज्यांनी रक्ताचं पाणी करून आणि हाडाचं काळं करून ही शिवसेना मराठी माणसाच्या हितासाठी घडवली, वाढवली, त्या वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच विचारांवर चालणाऱ्या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने मी आपल्या सगळ्यांच्या समोर आज उभी आहे. आपल्या सगळ्यांना आज अशोका विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा दसऱ्याच्या मनपूर्वक लक्ष शुभेच्छा. मंडळी, मी काहीही बोलण्याच्या आधी 2 ओळी इथे सांगितल्या पाहिजेत. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. हर गांव, हर नगर, हर डगर, हर शहर, हर गांव, हर नगर, हर शहर, हर डगर, लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. दादा हो, मागच्या दीड महिन्यापासून मी सातत्यानं एक भूमिका मांडते आणि भूमिका मांडते ती महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या हिताची. हा महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त झाला पाहिजे, हा महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे. आज विजयादशमीचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस म्हणून एक संकल्प करण्यासाठी म्हणून मी उभी आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये ही अपेक्षा घेऊन आम्ही सातत्यानं एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. पण काय परिस्थिती आहे, मी आपल्याला जरा आकडेवारी आधी सांगितली पाहिजे आणि पुन्हा बोललो पाहिजे. 10 ऑक्टोबरला नाशिकमध्ये 300 कोटीचा एमडी ड्रगचा साठा सापडला. 16 ऑक्टोबरला सोलापूरमध्ये 16 कोटीचा एमडी ड्रगचा साठा सापडला. 19 ऑक्टोबरला मुंबईमध्ये 71 कोटीचं कोकेन जप्त केलं गेलं. 22 ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये 500 कोटीचं कोकेन जप्त केलं गेलं. 23 ऑक्टोबरला मोखाडा जिल्हा पालघरमध्ये पुन्हा ड्रगचा कारखाना सापडला. आता येताना एक बातमी बघितली की ड्रगचा नष्ट करण्यासाठी मुळा नदीच्या पात्रातच सोडण्याचा प्रयत्न झाला. काय ड्रगची परिस्थिती आहे. मी जेव्हा हे सगळं बोलते त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीला, बहिणीला, आईला, पत्नीला, जिला जिला वाटतं की आपल्या घरामध्ये व्यसन नसलं पाहिजे, आपला भाऊ, आपला नवरा, आपला बाप, आपला लेक कुठल्याही व्यसनाच्या अधीन नाही गेला पाहिजे, व्यसनामुळे कुठलाही कुटुंब उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे, तो प्रत्येक जण माझ्या भूमिकेशी सहमत असेल, तो प्रत्येक जण ही भूमिका मान्य करेल. काय भूमिका मांडतोय आम्ही?
आम्ही साधी भूमिका मांडली की अरे दादा, अरे नाशिकला जर एवढा शेकडो कोटीचा ड्रग सापडतो तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? आम्ही भूमिका मांडतोय की एक्साईजचा मंत्री काय करतो, काय चाललेलं असतं पुण्यातल्या एसपीच, आणि हे सगळे प्रश्न विचारले की मंत्री धमकावतात, घाबरवतात आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करू, आम्ही नोटीशी पाठवू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. मी माध्यमांच्या समोर सांगितलं पाहिजे, 10 दिवसापासून मला नोटीस पाठवली म्हणणारे लोक अंधारातून माझ्याशी मांडिवली करण्याची भाषा करतात. नावं घ्यायची आहेत का? नाशिक मधला अमन परदेशी फोन करतो पुण्यातल्या नलिनी वायाळला, पुण्यातली नलिनी वायाळ फोन करते कुणीतरी गोगावलेला, गोगावले पोचतात माझ्या जवळच्या जठार पर्यंत, दबाव आणतात, घाबरवतात आणि सांगतात की आम्ही अब्रू नुकसानी. अरे मीडियात एक बोलता, इकडे एक बोलता, खरं काय खोटं काय? आणि ह्यांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकायचा. ह्यांनी महाराष्ट्राच्या अब्रूची ज्यांना चाड नाही त्यांनी, अरे वाया सुरत गुवाहाटी जाताना कुठं होती महाराष्ट्राची अब्रू, कुठं टांगली होती? हा, अरे या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी वाळुंजला एका पारधी समूहातल्या मायमाऊलीच्या पदराला हात घालताना तिच्या अब्रूची किंमत तुम्हाला काहीच वाटली नाही का? तुम्ही सांगणार अब्रू बद्दल? आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा हो, मला नाही आबरून मी कशाला घाबरू. अरे ह्यांना आबरू असेल तर हे बोलतील ना, आणि मग आबरू नुकसानीचे दावे टाकतील ना. बरं त्यातूनही पुढे मग हे धमकावत राहतात. मी प्रश्न विचारते गृहमंत्र्यांना, तर गृहमंत्री देवेंद्रजी पुन्हा दटावतात आणि ते असं सांगतात की आवाज बंद होतील, याव करेन त्याव करेन, मुखवटे बाहेर येतील, ललित पाटील कुणाचा होता? अरे वा, अहो गृहमंत्री साहेब तुम्हाला प्रश्न काय विचारलाय आम्ही? अहो आमच्या पक्षातल्या माणसांवर पण तुम्ही खोटे नाटे गुन्हे करून टाकलंच की त्यांना आत. मग ललित पाटील आमचा होता अशी मखलाशी करत लपवताय कुणाला? तो आमच्या संघटनेचा पदाधिकारी कधीच नव्हता, कुठल्याच वेळेला नव्हता. पण गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि तुम्ही त्या प्रश्नाला सगळ्या पत्रकार परिषदेत बगल दिली. शिवतीर्थावरून पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारते की गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला गेली 9 महिने असा कोणता आजार होता म्हणून तुम्ही त्याला दवाखान्यात ठेवला? माझ्या माहितीप्रमाणे बाईचं गरोदरपण सोडलं, बाईचं गरोदरपण सोडलं तर 9 महिने कुठल्याच गोष्टीला लागत नाहीत. तुम्ही कशासाठी 9 महिने वेळ घेतला? कारागृह अधीक्षिका स्वाती साठे यांनी कुणाच्या सांगण्यावरून त्याला पाठवला होता? मेडिकल सुप्रिटेंडेंट अजय टावरे त्यावेळेला काय करत होता? अजय टावरे मेडिकल सुप्रिटेंडेंट हा किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी, हा तिथे काय करत होता? माझ्याकडे माहितीचा साठा आहे, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मी पुन्हा सांगते, इथे पक्षाचा प्रश्नच नाहीये. पक्ष, संघटना, जात, धर्म हे सगळं बाजूला ठेवा, पण महाराष्ट्रातला तरुण व्यसनाधीन झाला नाही पाहिजे ही भूमिका आम्ही घेतोय. आणि ही भूमिका मी एक आई म्हणून, एक शिक्षिका म्हणून घेतेय. तर मला घाबरवायला पुन्हा देवेंद्रजी अजून काही लोकांना पुढे करतात. खरं तर देवेंद्रजींना लोक चाणक्य म्हणतात बरं का. मला काही ते चाणक्य अजिबात वाटत नाही. आईला अहो चाणक्य म्हणजे माणसं घडवणारा असतोय हो. चाणक्यानं माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ बघा तुम्ही, समजा पवार साहेब आहेत, पवार साहेबांनी कुणाला घडवलं? प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, वळसे पाटील असतील, दस्तूर खुद्द अजित दादा असतील, त्यांना घडवलं.
वंदनीय बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? आढळराव पाटील असतील, चंद्रकांत खैरे साहेब असतील, अनिल देसाईजी असतील, भास्कर जाधव असतील, संजय राऊत साहेब असतील, अरविंद सावंतजी असतील, अगदी आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब असतील, या सगळ्यांना घडवलं. देवेंद्रजी तुम्ही कुणाला घडवलं? देवेंद्रजींनी कुणालाच घडवलं नाही. देवेंद्रजींनी फक्त जमवलं. देवेंद्रजी एका मोठ्या महाशक्तीचे महानेते आहात तुम्ही, पण तुम्ही माणसं संपवली. तुमच्याकडे बोलायला नेते नाहीत. कारण विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील, असे अनेक नेते तुम्ही संपवले. आता तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या मागे लागलाय. संपवली तुम्ही माणसं. ते देवेंद्रजी, मला तुम्हाला अजून एक प्रश्न देवेंद्र साहेब विचारायचा आहे. अहो तुमची एवढी मोठी महाशक्ती आहे, तुमचं संघटन फार मोठं आहे, दिल्ली पासून गल्ली पर्यंत तुमचीच सत्ता आहे. तुमच्याकडे जिल्हा आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, 12 भानगडी, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, सगळं 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 आहे. भाऊ, अहो देवा भाऊ, सगळं जर तुमच्याकडे एवढं आहे तरी बी शिवसेनेतून, राष्ट्रवादीतून उचलेगिरी कशा पायी करतायत ते सांगा. का करताय? जर तुमचा एवढा मोठा पक्ष, एवढी मोठी संघटना आहे, तर आमच्याकडचा रेडीमेड होलसेलचा माल तुम्ही उचलता. तुम्ही कसले चाणक्य. पण असो, मला घाबरवण्यासाठी मग देवेंद्र भाऊंनी, नेते तर बोलायला नाहीत त्यांच्याकडे कारण त्यांनी ते संपवले, मग त्यांनी त्यांची बार्किंग ब्रिगेड काढली. ही बार्किंग ब्रिगेड फार भारी आहे. हे असे छो म्हणले की उभे राहतात. या बार्किंग ब्रिगेड मधला एक मराठी पुढे आला आणि म्हणाला, हम उसका महुआ मोइत्रा करेंगे. अरे मला सन्मान वाटला मला महुआ मोइत्रा म्हणल्यावर. परंतु बार्किंग ब्रिगेड मधला हा मराठी माणूस देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्र नासवलाय. कारण महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन, महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना धमकावण्याची हिम्मत एका अमराठी माणसामध्ये तुमच्यामुळे येते. तुम्ही केलं हे पाप. परंतु देवेंद्र भाऊ, तुमच्या त्या सगळ्या बार्किंग ब्रिगेडला एकदा समजावून सांगा. सुषमा अंधारे म्हणजे शिस्तीत राहा बेट्या, उडू नको ज्यादा, मी अंगार भंगार नाही र. चळवळीतनं आलेली पोरगी आहे, बाबासाहेबांचं बाळकडू घेऊन आलेली आहे. कदाचित तुम्ही आणि तुमच्या बार्किंग ब्रिगेडने आतापर्यंत तुम्ही आमदाराला नडला असाल, खासदाराला नडला असाल, जहागीरदाराला नडला असाल, कोट्याधीशाला नडला असाल, अब्जाधीशाला नडला असाल, पण सर्वसामान्य घरातल्या मध्यमवर्गीय महिलेशी तुमची कधी गाठ पडली नसेल. मी सर्वसामान्य वर्गातली मध्यमवर्गीय महिला आहे आणि होय होय, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकी बाळींच्या कुटुंबांचा, त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत व्यसनामुळे, म्हणून सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने हा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राचा लढा लढेन. देवेंद्र भाऊ, एवढं बोलल्यावर तरी अपेक्षा आहे की गृहमंत्री म्हणून सगळ्या आघाड्यांवर तुम्ही सपशेल फेल ठरलेले आहात. किमान या मुद्द्यावर तरी टोलवा टोलवी न करता, टेनिस बॉल न खेळता तुम्ही सरळ सरळ प्रश्नांची उत्तरं द्याल. माझ्याकडे बोलण्यासारखे अजून खूप मुद्दे आहेत, मात्र अनेक वक्ते माझ्यानंतर बोलणारे आहेत. फक्त एक गोष्ट जाता जाता, की मागच्या वर्षी या मंचावर एक खुर्ची रिकामी होती. ती रिकामी खुर्ची आज सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या उपस्थितीने इथे चैतन्यमयी झालेली आहे. दादा हो, मागच्या वर्षी आपण राऊत साहेबांच्या आठवणीत गमचे विरकावले होते, गमचे. आज राऊत साहेब असताना एकदा दाखवूया हे राऊत साहेबांच्यासाठी आपण काय आहोत ते. निष्ठेचा वस्तुपाठ असणाऱ्या सन्मान्य संजय राऊत साहेब आणि सन्मान्य पक्षप्रमुख हे सगळेच आमचे आदर्श आहेत. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. बोला भारत माता की. यानंतर मी विनंती करतो शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना, त्यांनी या मेळाव्याला संबोधित करावं.